अरे संदीप ऐक ना. काय रे विकास, काय झालं? अरे माझी चुलती रे तिकडनं. हा मग अरे मी तुला बोललो होतं ना आधी. काय? अरे यार मी तुला सांगितलं होतं ना माझ्या चुलतीला मुलगा नाही आणि त्यांच्याकडे प्रॉपर्टी रगड आहे. मग आता त्यांच्यानंतर प्रॉपर्टी कोणाला भेटणार? मी तुला बोललो होतो ना या विषयावर. मी आहे, माझे 2 चुलत भाऊ आहेत, माझ्या मावशीचे 2 मुलं आहेत, ते बी तिच्या मागे लागले त्या प्रॉपर्टीसाठी. पण माझा प्लॅन असा आहे की काकूला आतापासूनच दाखवून द्यायचं की मीच तुमचा सहारा आहे, म्हणजे माझं नाव पुढे येईन. बघ माझा प्लॅन तुला सांगतो. आता काकू यायलात बाहेर, हा त्यांच्याकडे पर्स आहे. तू तो पर्स घेऊन पळायचा. मग मी तुला असं अडवणार हिरो सारखा, माहितीये का? आणि तुझ्याकडून ते पर्स घेणार आणि तुला थोडंफार हानमार करणार. ह्यानं काय होईल माहितीये का? काकूला एक विश्वास निर्माण होईल की हेच पोरगा आपला जीवनाचा आधार आहे, हेच आपल्या जीवनाची रक्षा करू शकतोय. तसं त्यांना जर एकदा वाटलं की मग प्रॉपर्टी दुसऱ्याला देण्याचा विषयच नाही. कस काय प्लॅन? बरं ठीक आहे, पण होईन तेवढं हळूहळू मारा. ही माझी चुलती आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या चुलतीच्या आसपास वाईट माणूसच काय, वाईट विचार पण येऊ देणार नाही मी. चल निघ. घ्या काकू. आणि जोपर्यंत हा तुमचा पुतण्या विकास जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला कुणी धक्का लावू शकत नाही. हा शब्द आहे माझा. हे घ्या तुमची पर्स. ए यार बाबा, मला कशाला फेकून दे तिकडं. कचरा आहे त्याच्यात, मी कचरा टाकाय आले होते. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. कचरा पर्स मध्ये? अरे ते परत जुना झालाय, तेच कचऱ्यात टाकायचा होता मला, म्हणून मी त्याच्यात कचरा टाकून आणलाय. मी आडायला कापासून तुला त्या पोरला मारू नको म्हणून, पण तू शायनिंगच मारायलास. लयच फुगीर आहेस र तू. जाय ते कचरा टाक त्या कचरा पेटी मध्ये.